असं कोण म्हणतंय? इंटेलिजन्स कोणाचं आहे? 5 वर्षापूर्वी त्यांना एक पत्र आलं होतं निनावी, नक्षलवाद्यांपासून धोका. अशी निनावी पत्र आम्हाला येतात, आमच्या नेत्यांना येतात. कसले इंटेलिजन्स? निवडणूक आल्या की इंटेलिजन्स जागा होतं. मग या सगळ्या गोष्टी घडत असणार आहे. मलाही चिंता वाटते. इंटेलिजन्स का युक्रेन हल्ला करणार आहे का इस्रायल हल्ला करणार आहे का? कोण हल्ला करणार आहे महाराष्ट्रावर, सागर बंगल्यावर? ही सगळा फोर्स 1 हा एकाच गृहमंत्र्याच्या मागे लागलेला. अत्यंत गंभीर गोष्ट. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा ते आमच्या कामावर खुश होतात. असं या राज्याचे मुख्यमंत्री, ज्या मुख्यमंत्र्यांची बेकायदेशीर नेमणूक पंतप्रधान मोदींनी केलेली आहे, घटनाबाह्य नेमणूक, आणि ज्याची नेमणूकच घटनाबाह्य पद्धतीने केली आहे, सुभेदार नेमलेला आहे. पूर्वीचे बादशाह दिल्लीतले सुभेदार नेमत होते. ही सुभेदारी तुझ्याकडे, ही सुभेदारी तुझ्याकडे. मग त्या सुभेदारीची त्या प्रांतातली लूट ही दिल्लीत द्यायची. असा पूर्वीचा तो एक रिवाज आहे. तो ह्या केंद्र सरकारच्या बादशहाने कायम ठेवला. महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुभेदार नेमला, तो महाराष्ट्र लुटतो आहे. आणि आधीच्यापेक्षा जास्त माल दिल्लीला देत असल्यामुळे मोदी खुश होणारच. मोदींना खुश व्हायला काय हवं आहे? महाराष्ट्र लुटला जातो आहे, महाराष्ट्र तोडला जातो आहे, महाराष्ट्र बदनाम होतो आहे, आणि मोदी खुश होतात. मोदींचे ते स्वप्नच आहे ना की महाराष्ट्राची लूट व्हावी, महाराष्ट्र खतम व्हावा. पण मी एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपल्याला लक्ष वेधतो. काल मी आपल्या माध्यमातून असं पाहिलं, या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था अचानक वाढवली आणि मला धक्का बसला. मला चिंता वाटू लागली. आम्हाला सगळ्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांना अचानक स्वतःची सुरक्षा स्वतःच वाढवली. आणि काय ते फोर्स 1, काय कमांडो फोर्स 1चे सगळे अत्याधुनिक शस्त्र घेतलेले लोक त्यांच्या घराला गराडा घालून बसले. हा काय प्रकार आहे? हा या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आणि गृहमंत्री स्वतःच आपली सुरक्षा वाढवतो हवी तशी. फोर्स 1चे कमांडो सागर बंगल्यावर, फोर्स 1चे कमांडो नागपूरच्या घराबाहेर, फोर्स 1चे कमांडो फडणवीस यांच्या कुटुंबियासोबत, फोर्स 1चे कमांडो देवेंद्र फडणवीस यांच्या होती कोंडाळा करून बसलेले आहेत. महाराष्ट्राला चिंता वाटते. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल काय, याची आमच्या मनामध्ये पालचूक सुटली. फडणवीस यांना कोणापासून धोका आहे? ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, देवाभाऊ आमचे. त्यांना नक्की कोणापासून सुरक्षा हवी आणि कोणापासून धोका आहे? मुख्यमंत्र्यापासून धोका आहे का? कारण भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा जी जंग आहे त्यांच्यातली, ती पुढल्या 15 दिवसामध्ये वाढणार आहे. मला चिंता अशी वाटते की फडणवीसांना स्वतःची सुरक्षा वाढवावीशी का वाटते? एक गृहमंत्री आपली सुरक्षा वाढवतो आणि कमांडो फोर्स जो अतिरेक्यांशी लढण्यासाठी स्थापन केला होता, फोर्स 1 जो अतिरेकी दहशतवादी यांच्याशी लढण्यासाठी जो फोर्स निर्माण केला होता, तो फोर्स राज्याचे गृहमंत्री, अख्खा फोर्स अख्खा मुंबईच्या त्यांच्या घराच्या भोवती सागर, का ज्यांना त्यांनी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही, त्यांच्यापासून धोका आहे. की फडणवीसांवरती इस्रायल हल्ला करणार आहे, युक्रेन हल्ला करणार आहे, लिबिया हल्ला करणार आहे. काय करणार काय आहे? राज्याच्या पोलीस महासंचालक ज्या RSSच्या एक कार्यकर्त्या आहेत, भाजपच्या कार्यकर्त्या आहेत, रश्मी शुक्लाजी, त्यांनी महाराष्ट्राला सांगायला हवं. वाटल्या संघ कार्यालयात बसून त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. आणि देवेंद्र फडणवीस आमचे प्रिय देवाभाऊ ज्यांना अचानक फोर्स 1 कमांडोचं संरक्षण का द्यावं लागलं, हे महाराष्ट्राला समजून घेण्याची इच्छा आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या विरोधकांच्या अनेक प्रमुख नेत्यांची सुरक्षा व्यवस्था या काळात काढून घेतली. अद्वै हिरे जे आमचे मालेगाव बायाचे उमेदवार आहेत, त्यांच्यावरती तर खुनी हल्ला झाला, अनेकांना धमक्या येत आहेत, हल्ले होत आहेत. त्यांना एकही पोलीस वाढवून दिला जात नाही मागणी करूनसुद्धा. आमच्यासारख्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. आमची तक्रार नाही. पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना तिथे घाबरलेले का आहेत? असं कोण म्हणत आहे? इंटेलिजन्स कोणाचं आहे? 5 वर्षापूर्वी त्यांना एक पत्र आलं होतं निनावी, नक्षलवाद्यांपासून धोका आहे. अशी निनावी पत्र आम्हाला येतात, आमच्या नेत्यांना येतात. कसले इंटेलिजन्स? निवडणूक आल्या की इंटेलिजन्स जागा होतं. मग या सगळ्या गोष्टी घडत असणार आहे. मलाही चिंता वाटते. इंटेलिजन्स का युक्रेन हल्ला करणार आहे का इस्रायल हल्ला करणार आहे का? कोण हल्ला करणार आहे महाराष्ट्रावर, सागर बंगल्यावर? ही सगळा फोर्स 1 हा एकाच गृहमंत्र्याच्या मागे लागलेला आहे. अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणखी एक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतलंच त्यांचं उत्तर आहे. ते म्हणतात की मी मोदींना मानतो, यासाठी मानतो की त्यांनी स्वकर्तृत्वावर स्वतःला सिद्ध केलं. म्हणजे काय केलं? म्हणजे काय स्वकर्तृत्वावर सिद्ध केलं म्हणजे काय केलं हे त्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांनी एक त्यांचं लेक्चर आम्ही ठेवू, व्याख्यान ठेवू आम्ही रिटायरमेंट नंतर त्यांच्या
नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात काहीतरी देऊन जातात. 5 लाखाचे उद्योग महाराष्ट्रात आले, 5 लाख कोटीचे. दाखवा कोणता उद्योग आला. परवा टाटा एअरबसचा प्रकल्प 30,000 कोटीचा, 10,000 लोकांना रोजगार देणारा, नागपुरातून हा कुठे गेला, वडोदरा, गुजरातला गेला. ती मोदींची देणगी आहे का महाराष्ट्राला? आमच्या हक्काचं ओरबडायचं आणि इथे आलं होतं आमच्या तोंडावरती काहीतरी फेकून जायचं. महाराष्ट्र का भिकारी आहे का? महाराष्ट्रीयांच्या भिकेवर जगत नाही, लक्षात घ्या. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की तुमच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांचा इम्पोर्टेड माल असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला आहे. शायना एनसींनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अरविंद सावंतांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण अशा पद्धतीनं महिलांच्या बाबतीत विधान करणं. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याविषयी भाजपचे नेते कोणत्या भाषेत बोलले होते? सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी इम्पोर्टेड माल म्हणजे बाहेरून आलेला माल हा जेव्हा शब्दोच्चार केला तेव्हा भारतीय जनता पक्षाला त्रास का झाला नाही? हां, बघा, अरविंद सावंत हे एक जबाबदार खासदार आणि नेते आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की मुंबादेवीमध्ये आयात केलेला हा माल आयात केलेला, त्या मुंबादेवीच्या नाहीत असं त्यांचा बोलण्याचं, त्या बाहेरून आलेलं आहे. बाहेरच्या उमेदवाराला विरोध होतो तसा तो त्यांना होतो आहे आणि त्या संदर्भात बोलण्याचा अवघात ते बोलले असतील. अटल बिहारी वाजपेयींची काही भाषणं पाहतो जुने अटलजींची, त्यांनी सुद्धा अब बाहेर से चीजें आने वाली है, इम्पोर्ट होने वाली है असं कोणाविषयी म्हणाले होते ते जरा समजून घ्या. मिस्टर मोदी हे सोनियाविषयी, त्यांच्या वैधव्याविषयी, त्यांच्या बाहेरच्या जन्मस्थानाविषयी काय काय बोललेलं आहे. निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींचा बाऊ केला जाऊन ही गोष्ट फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. पण इव्हेंट करायचे, पराभव होत असताना अशा गोष्टींना महत्त्व देऊन प्रसिद्धी मिळवायची, याच्यामुळे निवडणुका जिंकता येत नाही. पण रावसाहेब याबद्दल एक असं आहे की त्यांनी म्हटलं म्हणून आपण नाही म्हणाला असं जस्टिफिकेशन कसं बघा, मुळात ते चुकीचं काय बोलले आहेत, हे जस्टिफिकेशन नाही. शायना एनसी या इकडल्या स्थानिक उमेदवार नाहीत, त्या बाहेरून आयात झालेल्या उमेदवार आहेत, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. आता एखादा भाषा, एखादा शब्द याच्यामध्ये जर तुम्ही पकडत बसाल तर मोदींच्या प्रत्येक भाषणावर आणि वक्तव्यावर रोज गुन्हा दाखल होतो. तो वक्तव्याचा विपर्यास केला गेला. नक्कीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे. मुख्यमंत्री म्हणते की बाळासाहेब असेल थोबाड फोडला. आधी बाळासाहेब असते ना तर यांची दाढी कापून त्याची झंडा काढली असते. त्यांची दाढी भादरवून बाळासाहेबांची झंडा काढा सांगितलं असतं. ऐकता बाळासाहेबांचा आदेश? ऐका, गद्दाराने बोलू नये, बेमान नेत्याने बोलू नये, आम्हाला बाळासाहेबांचा दाखला देऊ नये. बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं जो सिक्का आहे, जे नाणं आहे, ते तुमच्याकडे चालणार नाही, तुम्ही चालवू नका. रावसाहेब, पुन्हा एकदा प्रचारामध्ये भाजपचे केंद्रीय नेते, सर्वोच्च नेते दिसणार आहेत. अमित शहाची 9 तारखेला सभा होते. स्वतः मोदी या काळात जास्तीत जास्त सभा घेणार. देशाचं संपूर्ण केंद्र सरकार महाराष्ट्रात आहे. मोदींच्या 15 सभा आहेत जवळजवळ, रोड शो वगैरे. देशाचे गृहमंत्र्यांच्या 31 सभा वगैरे आहेत. केंद्रीय मंत्री आहेत. गुजरातचे आमदार तर घुसलेलेच आहेत नेहमीप्रमाणे. म्हणजे राज्य व्यवस्था जी आहे दिल्लीची पूर्णपणे या काळामध्ये त्याला टाळेबंदी घोषित केली है. हाँ, वही बोला ना, सब केंद्रीय मंत्री भी सब है. अब देश कैसा चलेगा? ऐसे में देश के ऊपर कोई संकट आ गया तो प्रधानमंत्री कहाँ है? चुनाव प्रचार में है. गृहमंत्री कहाँ है? चुनाव प्रचार में है. रक्षा मंत्री कहाँ है? चुनाव प्रचार में है. हे होणार आणि देश चारी बाजूने संकटानं घेरलेला आहे. रावसाहेब, तुमच्या महाविकास आघाडीशी किंवा तुमच्याशी थेट संबंध नसला तरी माहीमधला प्रश्न आहे की वारंवार सदा सरवणकर यांच्यावर त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव दिवसागणिक वाढतोय. त्यांना विधान परिषदेची ऑफर असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री सूचना करतायत. बघा, इतक्या बाजूला असंही म्हणणं की 2-3 टर्म आमदार राहिलेल्या व्यक्तीला आपण कसं सांगणार की त्यांनी मागे घ्यावी, अशाही वेगवेगळ्या प्रतिक्रिया. त्याच्यावरती आम्ही काय बोलू? तुमच्याशी नाही, पण इतक्या लोकांना विधान परिषदेची आश्वासनं देण्यात आलेली आहेत या काळामध्ये. मला असं वाटतं की 100 जणांसाठी वेगळे विधान परिषद महाराष्ट्रात तयार करावी लागेल. वेगळी ज्यांना आश्वासनं दिलेली आहेत विधानसभेची, आमदारकीची, खासदारकीची, विधान परिषदेची, ती या 80 विधान परिषदेच्या सभागृहात पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा लोकांसाठी वेगळे विधान परिषद सातारला दरेगावात निर्माण करावी लागेल. दरेगावात एक विधान परिषद बांधावी, हेलिकॉप्टर व्यवस्था त्या काळात ठेवावी आणि त्यांनी तिथे ती विधान परिषद चालवावी. पण सर, यामध्ये राज ठाकरे यांची कुठेतरी गोची झाली असं कळतंय का? कारण महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. आता मुख्यमंत्री म्हणतात की मनसेनं आम्हाला विश्वासात न देता उमेदवार. मी त्याच्यावरती कसं काय व्यक्त करू? त्यांचं बंद दाराआड काय डील होतं, काय गुप्तगू होतं, हे डील आहे. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात कोण कोण सामील आहे
याच्याविषयी माझ्याकडे पक्की माहिती आहे. पण असं आहे की शेवटी मी त्याच्यावरती योग्य वेळी बोलेन. पण सध्या काय ते तुमचं शिंदे गट, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मनसे या तिघांमध्ये जी काय राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू आहेत, गुप्त बैठका सुरू आहेत, त्या चालत राहू द्या. पण रावसाहेब असं दिसतं आहे की माहीममध्ये भाजप कार्यकर्ते सदा सरवणकरांचा प्रचार करणार नाहीत, कारण तसे थेट मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, दादर माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोणीही लढू द्या, तिथे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत हे 15 ते 20,000 मतांनी विजयी होत आहेत. हे तुम्हाला साहेब, हा एवढा कॉन्फिडन्स कशाच्या जोरावर आहे? ज्या हा कॉन्फिडन्स का म्हणजे कारण लोकसभेत तर तुमचा तिथे जे मतांचं गणित दिसतंय ते तुम्ही मागे आहात, तर असा एवढा मोठा नाही confidence बघा, अनेक ठिकाणी मागे पुढे अनेक ठिकाणी आम्ही मागे किंवा पुढे आहोत. पण ही विधानसभा निवडणूक आहे, ही महाराष्ट्र राज्याच्या भविष्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे आम्हाला जनमताचा कौल काय आहे आम्हाला माहिती आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत 7 ते 8 हजारांनी तिथे साधारण मागे पडलेलो आहोत माझ्या माहितीप्रमाणे. सर, आणि त्याच ठिकाणी पालिकेने आता कारवाई केलेली आहे. जसे की अनिल देसाई यांनी कंप्लेंट केली होती की शिवाजी पार्कच्या ठिकाणी जी सजावट होती ती अमित ठाकरे यांच्या खर्चावर नाही, त्यांनी वगैरे उतरवलेले आहे. त्यांनी एक आचारसंहितेचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दीपोत्सव बंद करा असं कुठेही सांगितलेलं नाही. तुम्ही गैरसमज पसरू देऊ नका, कोणताही उत्सव बंद पाडा असं सांगितलं नाही. इथे जर राजकीय प्रचार एखादा पक्ष करत असेल तर तो निवडणूक खर्चामध्ये त्याचा खर्च तुम्ही सामील करा, एवढ्याच प्रकाराशी आमचा संबंध आहे. रावसाहेब, जसे मोदी प्रचारानिमित्त महाराष्ट्रात येतात तसेच राहुल गांधी येतात. 6 तारखेला महाविकास आघाडीची संयुक्त पहिली सभा होते आहे. काय अजेंडा आहे आणि काय काय सुरुवात आहे. जाहीरनामा काय होईल ना, बऱ्याच गोष्टी त्या दिवशी होतील. तुम्हाला योग्य वेळी हिंदी का प्रचार महाराष्ट्र में आ रहे हैं, बीजेपी के सारे बड़े नेता जो है महाराष्ट्र प्रचार के लिए आ रहे हैं. साथ सीएम ने कहा है कि 5 लाख की बड़ी योजना. बात ऐसी है भाई, जहाँ चुनाव वहाँ मोदी जी, अमित शाह जी, ये 10 साल का समीकरण बन गया. जहाँ संकट है देश में वहाँ मोदी जी नहीं है. जहाँ प्रधानमंत्री की ज़रूरत होती है वहाँ मोदी जी कभी नहीं रहते. ना जम्मू कश्मीर में रहेंगे, ना मणिपुर में रहेंगे, ना पश्चिम बंगाल में रहेंगे. मोदी जी जहाँ चुनाव वहाँ ही रहेंगे. अब प्रधानमंत्री से लेकर गृहमंत्री तक पूरा केंद्रीय सरकार महाराष्ट्र में काम करेगा आकर 1 महीने के लिए. ऐसे समय अगर देश के संकट आता है कोई देश पर, सीमा पर कोई गड़बड़ होती है, भारतीय सीमा पर, तो हम पूछेंगे भाई प्रधानमंत्री जी कहाँ है, गृहमंत्री जी कहाँ है, रक्षा मंत्री कहाँ है. तो हमें सुनना पड़ेगा भाई वो तो चुनाव प्रचार में बिजी है महाराष्ट्र में. ये 10 साल से हुआ है. पूरी सरकार लगा देते हैं एक राज्य की चुनाव. जब प्रधानमंत्री आते हैं तो पूरी यंत्रणा, चाहे पुलिस हो, चाहे ईडी हो, चाहे सीबीआई हो, वो पीएम साहब के पीछे पीछे घूमती है. और पीएम जहाँ इशारा करेंगे उनको धर दबोच देती है उस वक्त. तो प्रधानमंत्री आएंगे, में सरकार प्रचार करेगी, सरकारी खर्चे से प्रचार होगा. ये चुनाव आयोग ने उस बारे में संज्ञान लेना चाहिए. अभी सावंत को लेकर बीजेपी ने कहा है कि महिला का अपमान किया जा रहा है. कोई अपमान नहीं हुआ है. अरविंद सावंत जी हमारे एक बहुत ही बुजुर्ग हमारे साथी और नेता है, सांसद है. क्या कहा अरविंद जी ने? अरविंद जी ने इतना ही कहा है कि ये जो कि भाजपा की महिला उम्मीदवार है वो इस क्षेत्र में मुंबा देवी में बाहर से आई है, इम्पोर्टेड माल है. अगर इम्पोर्टेड माल है बाहर का, उसमें महिला का अपमान कहाँ हो गया? आप सोनिया गांधी जी के बारे में क्या कहा था, प्रियंका जी के बारे में क्या कहा है आपने? हाँ, आप एक बार इतिहास खंगाल लीजिए 10-15 साल का, आपको पता चलेगा. ये राजनीतिक इवेंट्स करते हैं लोग. बाहर का माल है तो बाहर का माल है ना, इम्पोर्टेड है. बाहर से अगर कोई व्यक्ति चुनाव लड़ती है तो उसको लोग कहते हैं बाहर से आई व्यक्ति है, यहाँ की नहीं है, स्थानिक नहीं है, भूमिपुत्र नहीं है, ये भूमिकन्या नहीं है. इतना ही तो कहाँ है, तो उसका इतना इशू करने की जरूरत नहीं है भाई. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे, त्यामुळे आरक्षणवादी जनतेने आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा असं मी सगळ्यात आधी माननीय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांची प्रकृतीत आराम पडावा, ते बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. ते या राज्याचे नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मला कोणीतरी सांगितलं, पण ते सत्यावर आधारित नाही. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICUमधून करू नये. त्यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी. ते ICUमध्ये आहेत. छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी आत्ता करू नयेत. खूप नाजूक शस्त्रक्रिया असते. मी त्यातून 2-3 वेळा गेलेलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. पुढले 7-8 दिवस त्यांनी खूप कमी बोललं पाहिजे असा वैद्यकीय सल्ला असतो या प्रकरणामध्ये. त्यांनी आधी आपली प्रकृती सांभाळावी. महाराष्ट्र आम्ही सांभाळू. तर कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेगडचे सहकार्य न केल्यामुळे अंबरनाथ येथे निवडणुकीचा त्याचा वास्तव आहे. तर शिंदेगडच्या विरोधात